मग आप्पा बाहेर दिसतो तुम्हाला माहिती म्हणलाय का? पण नाही तुम्ही म्हणला आता चुकून चुकून मला ऐकाय आलं पण. बाई वाढकव की खांद्यावरती. हे पहा, हे मेट पिलावरे गाव. तिथं गावाच्या थोड्या थोड्या इमारत दिसते तुम्हाला झाडाच्या आडून. आणि हा पायवाटी रस्ता, ह्या रस्त्याने आपण सध्याला चाललेलो आहे एका झऱ्याकडे. त्याचा आवाज तुम्हाला येतच असेल. तरी आपण जाऊया त्या झऱ्याचा आनंद घेऊया. चला. आणि हा आहे तो पांडुबर्गे वेल्ल्याकल्ला. सावकशी आहेत ना घसारतय. हे पाऊल वाटा आहेत भरपूर इकडे काढलेले आहेत माणसांनी. हे बघा आमची बायको पाळल्यानंतर लय ताप होईल. हे बघा झाड झाड वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती वगैरे आहेत तिकडे भरपूर. कुठले कुठले औषध आहेत सांग जरा. ते आपल्याला नावच माहित नाही. ते आपल्याकडे नाही ते उगवत नाही. ते आपल्याकडे येत नाही. ते हा डोंगराळी भागात येते ते फक्त. हे बघा वेगवेगळ्या प्रकारे झाडं वगैरे तुम्हाला पाहायला मिळत असतील. रामदेव बाबाची निम्मी प्रॉपर्टी इथून जाते आमच्या इकडनं. आणि हे अशा प्रकारचे सगळं मातीचा रस्ता आहे तिकडं पाऊल वाटांच्या. यातून सावकाश सावकाश चालावं कारण यातून धावपळ वगैरे केल्यानंतर यातनं घसरण्याची शक्यता भरपूर आहे. आणि अशा प्रकारे आपण धबधब्याच्या अगदी जवळ आलेलो आहेत. तुम्हाला त्याचा जास्त खळखळाट असा आवाज येत असेल आणि थोडा थोडा धबधबा पाहायला पण भेटत असेल रेकॉर्ड मध्ये. अशा प्रकारे आम्ही ट्रिपला फिरण्यासाठी आलेलो आहे 3 दिवस अशा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी. आणि अशा प्रकारे हा छोटासा धबधबा सकाळी बघा आपण तिथे एक शूटिंग केले होते तिथे आंघोळ करताना. ही अशा प्रकारे छोटासा एक धबधबा आहे. आता आपण चाललेलो आहे मडीघाट जिथे फेमस धबधब्यासाठी एक ठिकाण आहे. असा हा इथून चालत जाताना फक्त सावकाश चालत जायचंय कारण इथून ही आहे राजेश्री सांगवे आमची पत्नी. अशा प्रकारे सावकाश चालत जावं. घसारलं पडलं की मी येलं तर डायरेक्टली तर. आपण अशा प्रकारे ऊन पडलेलं आहे त्यामुळं निसर्गाचा आनंद जास्त घेता येत आहे. त्यातून सावकाश चालत जायचे. पडलं की गेलंच म्हणजे तो कामातूनच गेलं इथं. दगड अशा प्रकारे आहेत की जेणेकरून पाय घसरला जातो याच्यावरून. बाई अशा प्रकारे इकडं तोरणा किल्ला आहे हा. हो. आणि ही इकडची भाताची शेती. अशा प्रकारे 4-4, 5-5 गुंठ्यामध्ये भाताची शेती केली जाते. तरी बघून घ्या ही भाताची शेती. ही आणि इकडं खाली हे धबधब्याचं पाणी जात आहे सगळं खाली. एक छोटा धबधबा आहे आणि आपण जिथून आलो ते घर तुम्हाला दिसतच आहे तिकडं. हे पहा भाताची शेती सगळे. ह्याच्यामध्ये 24 तास पाणी लागते भाताच्या शेतीला. आणि जादा झालेलं पाणी अशा प्रकारे बांध करून खाली सोडण्यात येत आहे.